गुड मॉर्निंग. बरेच जण म्हणतात ताई एखाद्या वेळेस तरी रुटीन टाकत जातं. चला म्हटलं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करा. आता वाजले आहे सकाळचे 6 आणि सुरुवात जी असते आपल्या पहिल्या मस्त उकळत्या चहापासून. किती प्रयत्न केला तरी चहा काही सुटत नाही. तर किचन आपली सकाळीच मी रात्रीच झोपायच्या आधी सगळं आवरून ठेवते. तर आज जाणार आहे सानंद मॅचेस खेळायला बाहेरगावी. तर 3 दिवस तो घरी राहणार नाही आहे आणि त्याच्याच्याने त्याला सकाळी 7ची त्याची सगळेजण एका जागी जमा होणार आहे. डेपोतून सगळे सोबतच जाणार आहे सगळे त्याच्या टीममधले. तर त्याच्याच्याने त्याचा टिफिन तयार करत आहे. त्याच्या टिफिनमध्ये करत आहे मी पालकाचे पराठे आणि मोठीची मोकळी भाजी. तिथे गेल्यानंतर 1-1:30 वाजता त्यांना जेवण मिळणार. पण तरी पण सकाळी टिफिन आपला सोबत असला म्हणजे बरं राहते. आणि मॅचेस त्याच्या 3 दिवस चालणार आहे. त्याच्यामुळं सगळं त्याचं रात्री सामान पॅक करणं आणि घरी साड्या असल्यामुळं कसं राहते कस्टमर पण चालू राहतं. त्याच्यामुळे बिलकुल ब्लॉग करायला वेळच मिळत नाही आहे. तरी माझा प्रयत्न राहील. न्यू स्टॉक आहे तुमच्याशी शेअर करायचा आहे पण वेळ मिळत नाही, कामातच जात आहे. आणि संध्याकाळी करतो म्हटलं तर लाईन त्रास देत आहे, म्हणजे कधी जाणं येणं करते. त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत आहे. पण खूप छान स्टॉक आणला आहे मी. तर तुमच्याशी लवकरच शेअर करणार, आज नाही तर उद्या. पण नक्की माझा प्रयत्न राहील. आणि कमी रेंजचा. तर इथे चालू आहे माझे पराठे आणि सानन करत होता त्याचं तेच नेहमीचं, कमी भाजी दे, कमी पराठे दे. तो खूप चिडचिड करतो. जेव्हा त्याला जेवणाचा प्रॉब्लेम खूप आहे त्याचा, असा पोटभर जेवत नाही. त्याला अर्धा घंट्याने, 1-1, 1.5 घंट्याने अशी जेवायची सवय. त्यामुळे त्याचं चटक त्याला सोबत जास्त दिलं आणि टिफिन हे जास्त दिला नाही. तर इथं माझे पराठे पॅकिंग करणं चालू आहे साननसाठी. आणि आमच्या घरातला सगळ्यात चुलबुला व्यक्ती तो नसला की मला बिलकुल घरात गमत नाही. आणि माझ्या सतत मागे असतो ना किचनमध्ये कुठे पण काम करताना. त्यामुळे तो नसला घरात का मला खूप जाणवतो. आणि घरातले छोटे मोठे कामं पण भरपूर करतो. मोठा एवढा काम नाही करत, पण हा छोटा असून पण घरातले छोटे मोठे कामं भरपूर करतो. तर तो घरात नसताना मला गमत पण नाही. मी त्याला नको जाऊ म्हटलं, पण हे म्हणे जाऊ दे खेळायला, कारण का त्याला उन्हाळ्याच्या सुट्टीत कुठे जायला मिळालं नाही म्हणून. तर असं आपलं टिफिन चालू आहे आता. आणि त्याची मागून बडबड चालू होते, मम्मी असं तसं. आणि तो कसा चुलबुला आहे त्याच्यामुळे त्याचं बडबड सतत चालू राहते. किचनमध्ये सकाळी 6:30 वाजतासुद्धा गरमी होत होती. एक्झॉस्ट लावला होता, पण कसं आहे ना, फॅन लावला तर गॅस विझून जातो. त्याच्यामुळं फॅन लावता येत नाही किचनमध्ये आणि खूप उकडतं. तर इथं त्याचं चालू आहे. त्याला म्हटलं थोडंसं खाऊन घे, थोडंसं खाल्लं तर बरं राहते, भूक लागत नाही. त्याच्यामुळे सगळं त्याचं पॅकिंग वगैरे सगळंच दिलं. त्याच्यासोबत जे लागतं, बरं नसलं तर औषधी वगैरे पण सगळं सोबत. डेपोत याला पोचवून देतो. याची सगळी टीम तिथं आली असेल. आता वाजले 7. टिफिन पण झाला, सगळं झालं. आता 3 दिवसासाठी जाणार आहे तो गावाला. आता बघू. आणि त्याची सवय असल्यामुळे मला काय गमत नाही त्याच्याशिवाय. तर आता सगळी तयारी झाली आहे, उत्सुकता आहे त्याला जायची तिकडे. आणि सगळ्यांच्या झोपा चालू आहे. तर कबीर बघा झोपला आहे. आता त्याला उठवतो जायच्या आधी आणि पोचवून देतो. तर तिकडे गाडी लावून राहिले. आता आम्ही चाललो साननला सैर करायला. आहे ना सानू? साननचे मित्र इकडे मुली आहेत सगळ्या जाणाऱ्या. हाय करा, हाय करा, हाय करा. फायनली गाडी आली आणि 8 वाजता गाडी आली. त्यांना ते 12 वाजता पोचायला. तिथून पुन्हा 20 किलोमीटर आहे अमरावतीवरून भुगाव. आणि तिथून म्हणजे 20-25 किलोमीटर आहेत म्हणाले सर तिथे. तर आता सगळी त्यांची टीम जी आहे, मुलं आणि मुली दोन्ही टीम आहेत, खेळणाऱ्या नागपूरला रिप्रेझेंट करणार आहेत. आणि आटापाटा हा गेम आहे. जसं मागे पण गेला होता तो सांगलीला, तर आता इकडे चालला आहे भुगाव. आता तो येणार आहे डायरेक्ट संडेला संध्याकाळी. तर आता 3 दिवस तर आहेच नाही. त्यामुळं काही मला तर गमत नाही. त्याच्याशिवाय सवय असते ना आपल्याला. पण मुलांना आतापासून जर सवय केली बाहेरगावी असं खेळण्यासाठी, शिक्षणासाठी, तर आतापासून मुलं थोडीशी धीट बनतात. नाहीतर मग सुरुवातीला सानन करत होता, पण जसे त्याचे मित्र बाहेरगावी जातात मॅचेससाठी, मग त्याला पण उत्साह यायला लागला. आणि आता त्याला भीती नाही वाटत. पहिले हो नाही करायचं, पण आता बिंदास जातो. आणि खेळामध्ये मुलं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. शिक्षणात कमी जास्त असले
तर काही हरकत नसते. पण खेळ हा आपल्याला शरीराला पण सुदृढ ठेवतो आणि मेंटली आपण चांगलं राहतो. सगळ्याच गोष्टीसाठी खेळ, आणि लहानपण म्हणतो ना पुन्हा येत नाही, ते एकदा वय गेलं का सगळं तिथेच राहून जातं. त्यामुळे जितकं एन्जॉय करता येते खेळाच्या थ्रू, शिक्षणामध्ये, बऱ्याचशा गोष्टीमध्ये हे वय असते. या वयात ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या करायच्या. आणि म्हणून हे मी तरी थोडीशी बाहेरगावी म्हटलं का माझं मन नाही हे करत, कारण का छोटं आहे त्याच्यामुळे. पण हे म्हणतात नाही आताच असतं वय खेळण्याचं, त्यामुळं जाऊ द्यायचं. आणि त्याची इच्छा असते, त्याची जर इच्छा नसते तर आम्ही जबरदस्तीने त्याला पाठवलं नाही, पण त्याची इच्छा राहते, तयारी राहते राहायची. आणि मुलाला कशा पण कंडिशनमध्ये राहण्याची सवय पडते. तिथे कधी कधी मागे मॅचेसला गेला तर तिथे खूप त्यांना म्हणजे जेवणाचा प्रॉब्लेम झाला होता, व्यवस्थित सोय नव्हती. पण यावेळेस त्याला फोन केला पोचल्यावर, मी तर व्यवस्थित आहे म्हणे मम्मी, जेवण पण व्यवस्थित आहे आणि रूम पण चांगला आहे. तर मागच्या वेळेस सोय नव्हती झाली, तर त्याला तशाही कंडिशनमध्ये तो राहिला. त्याच्यामुळे मुलांना सगळ्या गोष्टीची सवय पडते आणि चांगली एक सवय राहते कुठं पण कशाही गोष्टीत ॲडजस्टमेंट करायची. हा एक फायदा राहतो जेव्हा मुलं घरापासून दूर जातात, स्वतःची कामं स्वतः करतात, नाही का. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि माझे ब्लॉग न येण्याचं कारण हेच होतं की जसं साड्या आहेत त्याच्यामुळे कस्टमर पण राहतात घरी, आणि नवीन स्टॉक पण आहे तो पण त्याच्या मला लाईव्ह पण घ्यायचे, पण लाईव्ह पण माझे घेणं होत नाही आहे, घरी थोडीशी गडबड आहे त्याच्यामुळं. पण नक्कीच मी आज तर नाही, पण आज जमलं तर संध्याकाळी लाईव्ह घेणार, नाही तर उद्या नक्कीच माझी लाईव्ह राहणार. लाईव्हमध्ये साड्या तुम्हाला खूप कमी रेंजच्या, खूप छान कंडिशनच्या साड्या तुम्हाला दाखवणार आहे मी, आणि एकदम कमी. पेशवाई तुम्हाला 1100 रुपयापासून स्टार्ट राहणार आहे. तर उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.